हा हा हा, शिरा एक नंबर आहे. जबरदस्त लागतो शिरा. वा, छान. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आलो आहे मी नरसोबाच्या वाडीला. या ठिकाणी आलो आहोत आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि आज महाप्रसाद आहे. तर महाप्रसादानिमित्त खाली चाललो आहोत. संध्याकाळचं जेवण म्हटलेलं होतं, प्लॅन केलेला होता बाहेरच करूया, परंतु बाहेर न करता महाप्रसाद खाण्यासाठी चाललो आहोत. आणि आम्हाला माहीत नव्हतं ॲक्च्युली, त्या काकांनी ते सांगितलं की महाप्रसाद संध्याकाळी सुद्धा असतो, म्हणून आता महाप्रसाद करण्यासाठी चाललो आहोत. तर नरसोबाच्या वाडीला तुम्ही बघितलं याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये, जर कोणी बघितलं नसेल तर जाऊन ब्लॉग नक्की बघा, आपल्या चॅनलवरती आलेलं आहे याच्या आधीचा ब्लॉग. तर आता पप्पा गेलेत पुढे आणि मी मागून चाललो. तिथे आम्ही भक्ती निवासमध्ये थांबलो आहोत. तर चला जाऊया महाप्रसाद करायला. असा भक्ती निवासची रूम आहे तिकडे त्या साईडला, पण इकडे अजूनसुद्धा लोक येत आहेत याच्यावी. अजून लोक येत आहेत रूम घेण्यासाठी. चला खाली जायचं आहे आपल्याला. रात्रीचे वाजले 8:30 वाजायला आले. 8:30 वाजता चाललो मग 3 वर्ष बाहेर. हे बघा मंदिर, नरसोबा मंदिर. इथूनच दर्शन घ्या, कारण आत्ता पाणी फुल भरलेलं आहे, मंदिराच्या वरपर्यंत पाणी आहे. तर इथूनच पूर्ण मंदिर दिसतं या फ्रेममध्ये. इथं आलं गाडी बघा, ही सुद्धा गाडी भक्ती निवासचीच गाडी आहे ही, प्रवाशांना येण्यासाठी. इकडं आहे 3 माळ्याचं आहे भक्ती निवास. इथून मंदिर जवळच आहे, मंदिराच्या बाजूलाच भक्ती निवास आहे. छान डेव्हलप मस्त केलं, पण भारी एरिया मस्त आहे खाली बसायला. इथे मस्त की मगाशी बसलो होतो मी, शांत वातावरण वाटतं, गारगार हवा सुटते बघा. आरती आता संपन्न झाले, अजून चालू आहेत वाटतं. प्रसाद घेतलेला आहे, भात, डाळ, शिरा आहे, लोणचं आहे भारी. आणि भारतीय बैठकीप्रमाणे सगळ्यांना प्रसाद वाढला जातो आहे. तर या महाप्रसाद करायला. महाप्रसाद करण्याची एक वेगळीच मजा असते मंदिरामध्ये. कुठेही गेला तरी बघा, तिकडं भारतीय बैठकीप्रमाणे सगळे बसून महाप्रसाद करतायत. प्रसाद एक नंबर आहे मित्रांनो, खरंच टेस्ट भारी आहे प्रसादाची. भोपळ्याची आमटी आहे प्रसादाला मस्त. हा हा हा, शिरा एक नंबर आहे, जबरदस्त लागतो शिरा.
वा, छान. महाप्रसाद एक नंबर आहे मित्रांनो, शब्दात नाही सांगू शकत आता. भारी झाला. ज्यांना खाली बसता येत नाही, म्हणजे वृद्ध वगैरे माणसं असतील किंवा ज्यांना खाली बसता येत नाही, त्यांच्यासाठी वरती बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे इकडे. सगळं भारतीय बैठकीप्रमाणे महाप्रसाद चालू असतो. भारी घटला. महाप्रसाद एक नंबर होता. महाप्रसाद खाल्लेला आहे. आता जाऊन बाहेर थोडा फेरफटका मारूया आपण. या ठिकाणी तुम्ही महाप्रसादासाठी जर देणगी देणार असाल तर देणगी वगैरे सुद्धा देऊ शकता. भारी देवस्थान आहे, एक नंबर. सगळे व्यवस्थित रूल वगैरे नियम वगैरे सगळे व्यवस्थित लिहिलेले आहेत या ठिकाणी. पाण्याखाली गेलेलं मंदिर, सगळे देव बघतायत. सगळे माणसं येतात आणि उभे राहून ते बघतायत सारखे सारखे. पाणी भरलेलं आहे सगळं इकडे बघा, कृष्णा नदीचं. पाण्यात आहे वरपर्यंत. आता थोडं पाणी कमी तरी झालं. दुपारी वरपर्यंत होतं पाणी. प्रसाद भेटतोय आता. मिक्स प्रसाद आहे. सगळेजण इथे खात आहेत प्रसाद. या महिलांनी डब्यात घेतला नाही आहे. आपण पण खाऊया आता. वा, सगळे मिक्स आहेत फळं. या साईडला इकडे दुकानं असतात. आता रात्री दुकानं बंद झाली असतील ती. काहीच चालू आहेत फक्त. हे बघा, प्रसन्न वाटतं वातावरण इथं. एक नंबर वाटतं. इथंच राहावंसं वाटतं, कुठे जाऊ नये असं वाटतं इथून. कसले लाईटिंग बिटिंग बघा, वरती पण लाईटिंग भारी केलेलं आहे. इथेच बसून राहावं, शांत वातावरण वाटतं. अजूनपर्यंत आरती इकडे चालू आहेत. महाप्रसाद वगैरे करून इथून आलेला आहे. आता शेजार आरती वगैरे झालेल्या आहेत. आणि इथे बघ, इथं पिण्याचं पाणी आहे भारी. 1 रुपये 1 लिटर, 2 रुपये 2 लिटर, 5 रुपयाचे 10 लिटर भेटतं आणि 10 रुपयाचं 20 लिटर पाणी पिण्याचं पाणी आहे इथे. आणि सिस्टीम भारी आहे बघा. इथे कॉईन टाकायचा. तुम्ही कॉईन टाकलात, कॉईन टाकल्याच्या नंतर इथून बरोबर लिटरवर पाणी येणार. तुम्ही जेवढं तुम्हाला म्हणजे 5 रुपये टाकलात ना की बरोबर 10 लिटरच पाणी येणार. आणि 10 रुपयेचा कॉईन टाकलात तर 20 लिटर पाणी येणार. असं म्हणजे ही 10 रुपयेचं कॉईन टाकल्यावर 20 लिटर म्हणजे असे सेटिंग ही केलेली आहे. भारी आहे ही पद्धत. एक मला या ठिकाणची भक्ती निवासच्या ठिकाणची एक पद्धत आवडली. आणि छान बिल्डिंग आहे, भारी. आणि उत्तम प्रकारे महाप्रसाद तर उत्तमच होता. थोडंफार भोपळ्याची जर ती आमटी होती म्हणजे, तर ती एक नंबर. थोडीशी गोडस होती, भारी लागत होती, एक नंबर. गेल्या वेळी पण आलो होतो आम्ही, तेव्हा पण महाप्रसाद केला. आणि शिरा तर शिऱ्याचा प्रश्नच नव्हता, भारीच होता. आणि सोयी व्यवस्था, देवस्थान चांगल्या प्रकारे इथे टिकून ठेवले. पण मंदिर पाण्याच्या खाली गेलेलं आहे आता, त्यामुळे मंदिर दाखवता येत नाही तुम्हाला खाली. आणि कृष्णेचं पाणी भरलेलं आहे नाही, इथे दाखवतो. इथे मगाशी जाताना पण दाखवतो तुम्हाला, पण आता पण दाखवतो. हे ते मंदिर आहे. नदीच्या पात्रातून फोटो काढलेला आहे मंदिराचा. उन्हाळ्याच्या दिवसात काढलेला आहे बघा, असं मंदिर आहे. आणि इथे आतमध्ये देवस्थान आहे. इथे आतमध्ये आहे, परंतु आत्ता पाणी ह्याच्यावर आहे इकडे, मगाशी दाखवल्याप्रमाणे. आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की आपण नरसोबाच्या वाडीला आलो होतो. आणि आपण इकडेच आहोत अजून. उद्यासुद्धा इथे दुपारपर्यंत असणार आहोत. आणि दुपारी दर्शन वगैरे घेऊन निघायचं इथून. तर आजचा व्लॉग इथेच थांबूया. आजचा व्लॉग महाप्रसाद, त्याचबरोबर शेजारती वगैरे त्याचा होता. आणि आजचा व्लॉग म्हणजे इथं असं वाटतंय ना, इथून जाऊच नाही असं वाटतंय. भारी प्रसन्नतेचं वातावरण वाटतंय. म्हणजे भक्तीचं ठिकाण, म्हणजे मंदिराचं ठिकाण असेल ना, अक्कलकोट असू दे, गाणगापूर असू दे, कोणतंही ठिकाण असू दे, आपल्या गणपतीपुळासुद्धा असू दे, तर त्या ठिकाणी जाऊन असं म्हणजे शांत बसावं असं वाटतं. तिथून निघूच नाही असं वाटतं खरं तर. तर आजचा व्लॉग इथेच थांबवूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.